या वृत्तपत्रामध्ये आरपारमध्ये संपादक विठ्ठल लांडगे यांनी लिहिलेला लेख आज नगर शहरामध्ये चर्चेचा विषय झाला आहे। अत्याचार दडपण्यासाठी हनी ट्रॅपचा बोपाटा। अलीकडच्या काही घटनांमध्ये कोण खरं आणि कोण खोटं याचा अंदाज सर्वसामान्य माणसाला लावणं कठीण झालं आहे। येथे गप्प बसणाऱ्याचा गहू विकला जात नाही आणि ओरडणारा हुलके विकून मोकळा होतोय या म्हणीचा वारंवार प्रत्यय येतोय। अवघ्या 2 दिवसापूर्वी नगरमध्ये हनी ट्रॅप प्रकरण उजेडात आलं आणि या प्रकरणाचा संपूर्ण जिल्हाभर बोबाटा झाला। त्याच प्रकरणामध्ये तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये अत्याचार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आता त्यातून सामान्य माणसाने काय बोध घ्यावा याचेच कोडे उलगडत नाहीये। नमस्कार, मी सागर दुस्सल। महत्वाचा मुद्द्यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। नगर शहरातील व्यापारी अडकला हनी ट्रॅपच्या जाळ्यात या माथ्याखाली दैनिक लोक आवाजासह नगरमधील बहुतेक वृत्तपत्रांनी रागाने भरून बातमी प्रकाशित केली। प्रकरण मिटवण्यासाठी कथित महिला व तिच्या साथीदारांनी सोन्या चांदीचा व्यवसाय करणाऱ्या शहरातील एका व्यापाऱ्याकडे तब्बल 10 लाख रुपयाची मागणी केली। त्यावरून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये प्रेमदान हडको परिसरातील एका महिलेसह अन्य 3 जणांवरती गुन्हा दाखल झाला। त्यामुळे नगर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली। एका सोन्या चांदीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यासोबत सोशल मीडियावर ओळख वाढवून जवळीक साधली। त्यानंतर त्या व्यापाऱ्यासह पैशासाठी हनी ट्रॅपच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करून 10 लाख रुपयाची मागणी करणाऱ्या प्रेमदान हडको परिसरातील एका महिलेसह तिच्या 2 नातेवाईक महिलांसह आणि एका पुरुषावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। साधारण मे 2023 पासून 18 डिसेंबर 2023 पर्यंत त्या महिलेने सोशल मीडियातील अकाउंटवरून फिर्यादीशी ओळख वाढवली, वेळोवेळी मेसेज केले, तसेच त्या व्यापाराचा किरीट सोमयासारखा व्हिडिओ काढण्यात आलेला असल्याचे सांगून तो सोशल मीडियावरती व्हायरल करण्याची धमकी दिली। तसेच त्यापोटी अगोदर 10,000 रुपये स्वीकारले, त्यानंतर लग्न कर नाहीतर आणखी 10 लाख रुपये मुलींच्या नावावरती टाक अशी मागणी केली। अन्यथा खोट्या गंभीर गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी दिली असल्याचे व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले होते। त्यावरून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। कथित महिलेने त्याच सराब्याच्या दुकानातून 2.5 ग्रॅम सोन्याची अंगठी घेतली होती। त्याचे अवघे 3,000 रुपये दिले, बाकीचे पैसे दिले नाहीत। उलट नंतर त्या व्यापाऱ्याला गांधी मैदान येथे बोलवून घेत व्हॉट्सअप मेसेज सोशल मीडियावरती व्हायरल करण्याची धमकी देऊन आणखी 10,000 रुपये उकळले असा दावा व्यापाऱ्याने फिर्यादीमध्ये केला आहे। दरम्यान या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे। कथित महिलाच यातील पीडित असून तिने आपल्यावरती झालेल्या अत्याचाराबाबतचे काही प्रथमदर्शनी पुरावेच पोलिसांच्या पुढे सादर केले आहे। पोलीस यंत्रणाही हे सर्व पुरावे पाहून चक्रवले आहे। त्या महिलेच्या फिर्यादीवरून अत्याचार आणि अॅट्रॉसिटीच्या कायद्यान्वये सोन्या चांदीचा व्यवसाय करणाऱ्या त्या व्यापाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला आहे। तो व्यापारी, त्याचा चुलत भाऊ, 2 मित्र आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधामध्ये तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे। तपास देखील सुरू झाला आहे। कथित पीडित घटनेतील महिलेचा अगोदरच घटस्फोट झाला आहे असे तिने फिर्यादीमध्ये म्हटले आहे। पाईपलाईन रस्त्यावरील एका संस्थेमध्ये ती काम करते। तिथे तिच्यासोबत कधी काळी काम करणाऱ्या एका तिच्या मैत्रिणीने त्या व्यापाऱ्याकडून काही उसने पैसे घेतले होते। ते परत करण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते, म्हणून तिने पीडित महिलेस हे पैसे देण्याची विनंती केली। त्यामुळेच पीडित महिलेने त्या व्यापाऱ्याला हे पैसे फोन पे द्वारे पाठवले होते। ही तिची पहिली भेट असे ती पीडित म्हणते। त्यानंतर सराफ व्यापाऱ्याने वारंवार त्या महिलेशी संपर्क करून मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी वारंवार फोन केले, मेसेज केले। तसेच एक दिवस तिचा तारकपूर भागातील एका कॅफेवरती भेटायला बोलवले। तेथे पहिल्याच भेटीत त्याने पीडितेला प्रपोज केले। सुरुवातीला पीडितेने त्यास नकार दिला, मात्र त्यानंतर वारंवार संपर्क झाल्याने ही महिला दुसऱ्यांदा त्यांना भेटली। त्यावेळी व्यापाऱ्याने तिला एका 4 चाकी कार मधून भिस्तबाग चौक परिसरातील एका बंगल्यात नेले। तेथे लग्नाचे आमिष दाखवले, प्रेमाच्या जाळ्यात पूर्णतः अडकवले आणि पहिल्यांदा तिच्याशी त्याने बळजबरीने शरीर संबंध केले। त्यानंतर वारंवार असे प्रकार घडले। तथापि प्रत्येक वेळी व्यापाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवल्याचा दावा पीडितेने आपल्या फिर्यादीत केला आहे। दरम्यान त्या व्यापाऱ्याकडून दिवस केले असल्याची माहिती पीडितेने व्यापाऱ्याला दिली। त्यावेळी गडबडलेल्या त्या व्यापाऱ्याने नगरमधील एका हॉस्पिटलमधून बळजबरीने पीडितेस गर्भपात करण्यास राजी केले होते। तुझा आत्ताच घटस्फोट झाला असून आपण नंतर लग्न करू अशी त्याने हमी दिली। गर्भपातानंतर त्या पीडिताला व्यापाऱ्याच्या मित्राने घरी नेऊन सोडले। त्यानंतर भेटण्यासाठी तो टाळाटाळ करू लागला। त्यामुळेच वैतागलेल्या पीडितेने व्यापाऱ्याच्या वडिलांशी संपर्क केला। वडिलांनी देखील मुलाशी बोलतो असे म्हणत त्याच्याकडे दुर्लक्ष केले। मात्र त्यानंतर व्यापाऱ्याने व त्याच्या चुलत भावाने श्रीराम चौक परिसरातील एका कॅफेत पीडितेची भेट घेतली। व्यापारी तुझ्या सोबत लग्न करू शकत नाही असे म्हणत
प्रेम संबंध कायमचे संपून टाकण्यासाठी धमकी व्यापाऱ्याच्या चुलत भावाने दिली. काही पैसे घेऊन प्रकरण मिटवण्यासाठी चुलत भावाने धमकवले असेही पीडितांनी म्हटले आहे. त्यावरून आता तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आता तपास उलट्या दिशेने सुरू झाला आहे. त्याचा पुढे काय निकाल लागतो याची सर्व नगरकरांना उत्सुकता आहे. हे नक्की. लोक आवाज या वृत्तपत्रामध्ये आलेली जी चौकट आहे त्या चौकटीमध्ये गर्भात करणारा डॉक्टर कचरे कोण असं लिहिण्यात आलेलं आहे. पीडिताने नगरमधील डॉक्टर कचरे यांच्या दवाखान्यात गर्भात केल्याचा दावा केला आहे. त्यापूर्वी 17 जून 2023 रोजी पीडिताची सोनोग्राफी करण्यात आली असे ती म्हणते. म्हणजे आता सोनोग्राफी कुठे केली आणि गर्भपात करणारा हा डॉक्टर कचरे कोण याचा अगोदर छडा लावावा लागेल. तसेच सोनोग्राफीचे रिपोर्ट अजूनही असतीलच, म्हणजे ते खरे की खोटे याचाही पर्दाफाश होईलच. तसेच जेथे गर्भपात केला आहे तेथे गर्भपात करण्यापूर्वी गर्भपाताचे कायदेशीर सोपस्कर पूर्ण केले होते का याचाही उलगडा होईल. कायदेशीर सोपस्कर पूर्ण केलेले असतील तर तेथेच रेकॉर्ड सापडतील आणि ती प्रक्रिया बेकायदेशीर असेल तर त्या डॉक्टरांनाही आरोपी करावे लागेल. बेकायदा गर्भपाताचा उद्योग नगरमध्ये अजूनही सुरू असल्याचा हा ठोस पुरावा ग्राह्य धरावा लागेल. तर दुसरी जी चौकट आहे त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे, सर्व काही तपासी अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकपणावरती अवलंबून राहील. अगोदर हनी ट्रॅप आणि आता त्याच गुन्ह्यामध्ये अत्याचार आणि अॅट्रॉसिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाल्याने त्यात पोलिसांची जबाबदारी आता वाढली आहे. यात खरं कोण आणि खोटं कोण याचा छडा लावणे हेच मोठं आव्हान असेल. हे सांगायला आता पुण्या ज्योतिषाची गरज नाही. म्हणूनच त्यात तपासी अधिकारी जे आहेत, पोलीस अधिकारी जे असतील त्यांचा प्रामाणिकपणा खूप महत्वाचा ठरेल. तरच खरे भामटे कोण हे स्पष्टपणे चव्हाट्यावरती येईल. अन्यथा गायत्याचा गैरवापर करून अलीकडे कोणी कसेही गुन्हे दाखल करत सुटले आहे. म्हणूनच प्रामाणिक तपासत त्याला चपराक असेल असे मानायला हरकत नाही. हीच सामान्य माणसाची अपेक्षा आहे. अलीकडे लक्ष्मी दर्शन झाले की कोणालाही समर्थन मिळते असाही मतप्रवाह आहे. तोच इथे कामी येऊ नये हीच देखील अपेक्षा आहे. आजचा लोक आवाज मध्ये आलेला हा जो लेख आहे विठ्ठल लांडगे साहेबांचा तो अतिशय महत्वाचा होता. कारण की यावर विचार करणं गरजेचं आहे. कारण की हनी ट्रॅप सारख्या ज्या घटना आहेत त्या नगरमध्ये वेळोवेळी घडतात, पण यामध्ये नेहमीच आपण पाहतो की यामध्ये नेमकं दोषी कोण आहे हे सापडणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि याचा झडा लागणं सुद्धा गरजेचं आहे. नाहीतर हनी ट्रॅपच्या घटना ह्या घडत राहतील आणि याचा तपास हा प्रामाणिकपणे होणं गरजेचं आहे. पुढे जाऊ नका, पाहत राहा नगर संघर्ष 24 तास. महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.